सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं बचत गटातील महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं जिल्ह्यातील जवळपास 30 पाझर तलाव आहेत। यामध्ये बचत गटातील महिलांना आता मत्स्य व्यवसाय करता येणार आहे। उमेदच्या माध्यमातून हा जो बचत गटातील महिला जे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीनं जे तलाव आहेत या ठिकाणी आता मत्स्यबीज सोडण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये चांगलं उत्पन्न होईल अशी आशा जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। राज्यातील हा बहुधा पहिला प्रकल्प असावा अशा पद्धतीचा हा उपक्रम म्हणावा लागेल। खरं तर यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या बचत गटातील सर्व महिलांनी यांना नेमकं काय वाटतं आणि कशा पद्धतीचं ही संकल्पना आहे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। नेमकी काय संकल्पना आहे ही जरा आम्हाला थोडक्यात सांगा। नमस्कार, माझं नाव स्वप्नाली ज्ञानेश्वर शिंदे। आम्ही उमेद अभियान अंतर्गत आपल्या अति दुर्गम महिलांना आम्ही आमच्या उमेद अभियानामार्फत त्यांना उद्योग व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आज आमच्या या कातकरी समाजातल्या महिला ज्या इतर ठिकाणी भटकंती करून जे त्यांचे उदरनिर्वाह करत होते त्यांच्यासाठी आम्ही एका जागेवर त्यांना हा तलाव उपलब्ध करून 2 दिवसाचं प्रशिक्षण देऊन आणि त्यांना ते त्या कामासाठी किंवा ते त्याच्या संदर्भात काय ज्या वस्तू लागणार आहेत त्या मार्फत त्यांना आमच्या मार्फत त्यांना पुरवून आमच्या अभियान त्यांना सहकार्य पुरेपूर करते आणि त्यांच्या उदरनिर्वाह एका जागेवर व्हावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। नक्कीच मला एक सांगा ताई, ह्यामध्ये हा जो तलाव आहे तर प्रत्येक तलावात साधारणतः वेगवेगळं बीज सोडलं असेल, पण साधारणतः कशा पद्धतीचं ह्यामध्ये बीज सोडलेलं आहे काय माहिती देऊ शकते? कुठले कुठले मासे साधारणतः यामध्ये? प्रो आणि कच्चा। अच्छा, आणि मला थोडक्यात सांगा ताई, यामध्ये कशा पद्धतीचं नियोजन आहे? साधारणतः किती बीज एका तलावात? आता हे जे मागचा तलाव आहे याच्यामध्ये किती सोडला आहे? 35,000चं बीज सोडलं। हा, साधारणतः फायदा कशा पद्धतीचा होऊ शकतो? 35,000 बीज। हा, आणि 6 हेक्टर तलाव आहे। हा, 6 हेक्टरचा तलाव आहे। हा, आणि 35,000चं बीज आहे। यामध्ये साधारणतः वर्षाला किती उत्पन्न अपेक्षित आहे? की 4-5 लाख। 4 ते 5 लाखापर्यंत। असा एक किती करारावर कशा पद्धतीने दिलेला आहे? हा सध्या 1 वर्षाचा करार आहे आणि 5 वर्षाचा आहे, पण ह्याचा लिलाव झालाय, त्याच्यात आम्ही खरेदी केलेला आहे हा तलाव लिलावामध्ये। ओके, आता ज्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या प्रामुख्यानं कातकरी समाजातील आहेत आणि त्यांना याविषयी आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत। जे आता एकाच जागेवर तुम्हाला हे व्यासपीठ खरं तर उपलब्ध झालेलं आहे मत्स्य व्यवसायाचं, काय सांगाल याविषयी? आधी काय करत कसं? आम्ही पहिलं नदीला फिरायचो मासे धरायला, मासे खेकड्या वड्यांना बघायचं शोधायचं, पण आता हे चांगलं भेटलंय आम्हाला, एका जागी आहे, व्यवसाय आमचा चांगला होईल। साधारणतः तुम्ही किती महिला आहे आणि काय? आम्ही 8 महिला आहे। आणि बचत गटाचं नाव काय तुमच्या? मांढरदेवी बचत गट। आणि एकूणच हे समाधान व्यक्त करताय बचत गट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, काय सांगाल? एवढं काही कळत नाही बोलायला। ठीक आहे। एकूणच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि जवळपास 30 पाझर तलाव जे आहेत ते या निमित्तानं या ठिकाणी जे बीज जे सोडण्यात आलेलं आहे ते जवळपास 30 पाझर तलावामध्ये सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळं राज्यातला हा बहुधा हा वेगळा उपक्रम म्हणावा लागेल। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।